राज्यातील सर्वात मोठा मिरची उत्पादक जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात यंदा मिरचीचे उत्पादन घटणार आहे। सततच्या पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे मिरची पिकांवर विषाणूजन्य रोगाचा व अळींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने मिरची उत्पादनात प्रचंड घट आली आहे। जवळपास 400 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील मिरची शेतकऱ्यांनी उखडून फेकली आहे। नंदुरबार जिल्ह्यात जवळपास 7000 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर मिरचीची लागवड केली जाते। त्यावर हजारो रुपये खर्च केला जातो, पण विविध रोगांचा प्रादुर्भावाने मिरची पीक वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे। जिल्ह्यात झालेला सर्वाधिक पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा फटका मिरची पिकाला बसल्याने पिकावर विपरीत परिणाम झाला आहे। मिरची पिकावर मोठ्या प्रमाणात विषाणूजन्य घुबडा आणि अळींचा प्रादुर्भाव झाला आहे। त्याच्यासोबत मर रोगाचा देखील प्रादुर्भाव झाल्याने 400 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील मिरची पीक बाधित झाल्याने शेतकऱ्यांनी ते काढून फेकले आहे। प्रादुर्भाव वाढत असल्याने आतापर्यंत 2000 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे। त्याचा परिणाम मिरची उत्पादनावर होताना दिसून येत असून मिरचीचे उत्पादनात प्रचंड घट झाली आहे। मिरचीला सध्या 40 रुपये प्रति किलोचा दर मिळत असला तरी येणाऱ्या काळात हा दर अजून वाढेल असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे। त्यामुळे सर्वसामान्यांना मिरचीचा ठसका सहन करावा लागणार आहे। रोजच्या जेवणात महत्त्वाचा घटक असलेल्या चटणीच्या दरातही वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली आहे। श्री न्यूज नंदुरबार। 3 एकर मिरचीचे क्षेत्र आहे आपलं, त्याच्यामध्ये 3 एकरामध्ये पूर्ण व्हायरस पडून गेलेला आहे। ते आडी वगैरे पण जास्त पडलेले होते, त्याला 3 एकरामध्ये 2.5 ते पावणे 3 लाख रुपये खर्च झालेला आहे माझा। तर संपूर्ण प्लॉट बसलेला आहे, तर कम से कम 8-10 लाख रुपये एवढी उत्पन्न यायचे होतं, पण आता 0 माइनस मध्ये आहे। तर आता जमीन जास्तच खराब झालेली आहे, तर शासनाने ते भरपाई द्यावी। इमामध्ये पण बसत नाही ते, त्याच्या पण द्यावी अपेक्षा आहे, कारण खर्च पण माग पण औषधी मारलेली आहे मी 10-15 हजारची औषधी मारून पण काही उपयोग झालेला नाही, आणि खर्च पण भरपूर लागलेला आहे। 3 लाख रुपये खर्च झालेला आहे। तर याच्यामध्ये भरपाई सरकारने द्यायला पाहिजे आपल्याला, तर त्याला विमा पण नाही। ते शेतकरी आम्ही जगू कशावरती? कपाशी राहिले असते ते थोडेफार आले असते, पण मिरचीमुळे सगळं टोटल लॉस झाला। सरकारने काहीतरी खर्च द्यायला पाहिजे की हे पीक नंतर पुढचं पीक तरी लागू, त्याच्यामध्ये तर थोडंफार खर्च निघेल व एवढीच अपेक्षा आहे।